कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। कोल्हापूर रेल्वे टर्मिनस परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। शहापुरी पोलिसांकडून 2 जणांना अटक देखील करण्यात आली आहे। 1,31,000 रुपये किमतीच्या या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। गुरु राजेंद्र मेंगाने वय 23 वर्ष, राहणार गजबरवाडी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष, राहणार नाना पाटील नगर, म्हाडा कॉलनी, कोल्हापूर, यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलन नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला मिळालेले आहेत। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर वांद्रे रेल्वे स्थानकावर रील स्टार तरुणीचा दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। एका व्यक्तीला तरुणी धक्काबुक्की करताना दिसतीये, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरुणी अश्लील डान्स करत लोकलमधील तरुणाची छेड काढतीये। नेटकऱ्यांनी या तरुणीचा जोरदार समाचार घेतला। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये स्कूल बसचा अपघात घडलाय। स्कूल बस पुलाच्या कठड्याला धडकून अपघात घडलेला आहे। सुदैवानं कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झालेली नाहीये। स्कूल बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती आहे। मद्यधुंद स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। बस पुलावर आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस पुलाच्या कठड्याला जोरात आदळली। सुदैवानं बस पुलावरून खाली कोसळली नाही। दरम्यान घटनेनंतर संतप्त पालकांनी बस चालकाला पकडून पोलीस ठाण्यात आणलं। त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।